वेलकम टू डबल अकॅडमी पुणे। तर आज आपण पुरवठा निरीक्षक या पोस्टसाठी इंग्लिश या सब्जेक्टची स्ट्रॅटेजी काय असली पाहिजे, काय स्टडीज केले पाहिजे, कुठल्या बुकमधून अभ्यास केला पाहिजे हे आपण आज बघणार आहे। तर आपली एक्झाम असते IBPS पॅटर्ननुसार। IBPS पॅटर्ननुसार म्हणजे आपल्याला एक्झाम असणारे ऑब्जेक्टिव्ह टाईप, वेअरएज इंग्लिशमध्ये आपल्याला येतात 25 क्वेश्चन्स, ईच क्वेश्चन फॉर 2 मार्क्स आणि आपल्याला मिळणार आहेत 50 मार्क्स। हे 50 मार्क्स आपल्याला फुल मार्क्स कसे सिक्युअर करायचे आहेत त्याची स्ट्रॅटेजी आज आपण बघणार आहे। तर आपल्या सिलेबसमध्ये आहे कॉमन वोकॅब्युलरी, सेंटेन्स स्ट्रक्चर, ग्रामर, यूज ऑफ ॲडम्स अँड फ्रेजेस, मीनिंग अँड कॉम्प्रिहेन्शन। तर कॉमन वोकॅब्युलरीमध्ये आपल्याला येतं ॲडम्स कॉमन वोकॅब्युलरीमध्ये येतं आपल्याला सिनॉनिम्स अँड अँटोनिम्स म्हणजे समानार्थी विरुद्धार्थी शब्द। सिंपल सेंटेन्स स्ट्रक्चरमध्ये येतं कॉम्प्लेक्स, सिंपल अँड कॉम्पाऊंड सेंटेन्स। वेअरएज ग्रामरची ही फुल आपली लिस्ट आहे ती आपण सेकंड स्लाइडमध्ये बघणारच आहे। वेअरएज यूज ऑफ ॲडम्स अँड फ्रेजेस म्हणजे म्हणी वगैरे येतं त्याच्यामध्ये। वेअरएज कॉम्प्रिहेन्शन अँड पॅसेज हे तुम्हाला माहितीच आहे। वेअरएज कॉमन वोकॅब्युलरीसाठी आपली ट्रिक आहे की रोज 10 पॉईंट्स किंवा 10 वर्ड्स आपल्याला लिहायचे आहेत किंवा रीड करायचे आहेत। अंटिल एक्झाम, जेव्हा एक्झाम येईल तोपर्यंत आपलं खूप मोठं कलेक्शन झालेलं असतं आणि ते आपल्याला हेल्पफुल होतं। वेअरएज सेंटेन्स स्ट्रक्चर यू नो द ट्रिक किंवा आपल्याला जर ग्रामर आपण बघणार आहे। वेअरएज ॲडम्स अँड फ्रेजेस रोज 10 तुम्ही म्हणी वाचा किंवा फ्रेजेस वाचा, ते तुम्हाला हेल्पफुल। देअर मीनिंग अँड कॉम्प्रिहेन्शन, कॉम्प्रिहेन्शन हे टर्निंग पॉईंट आहे आणि ते खूप हेल्पफुल असतं आपल्यासाठी। लेट्स सी कसं। 5 कंपल्सरी क्वेश्चन्स आपल्याला कॉम्प्रिहेन्शन मधून येणारच आहेत। ईच क्वेश्चन फॉर 2 मार्क्स आणि आपल्याला मिळणार आहे 10 मार्क्स। तर कॉम्प्रिहेन्शनची प्रॅक्टिस ही मस्ट आहे। ॲटलिस्ट 10 to 20 कॉम्प्रिहेन्शन्स आपण प्रॅक्टिस केलेच पाहिजे। युजली आपण प्रॅक्टिस करत नाही कारण की आपण विचार करतो की बघूनच आपल्याला आन्सर्स लिहायचे आहेत, पण ते आपल्याला खूप हार्ड लाईक तेच आपलं कॉन्फिडन्स बूस्ट करतं। सो प्रॅक्टिस इज मस्ट। वेअरएज आपल्याला ग्रामरसाठी आपल्याला आहेत पार्ट्स ऑफ स्पीच, टेन्सेस, क्लॉजेस, क्वेश्चन टॅग, पंक्च्युएशन्स, आर्टिकल्स, टेन्सेस। आपल्याला हे सगळं प्रॅक्टिस आणि कन्सेप्च्युअल क्लिअरिंग दोन्ही इम्पॉर्टंट आहे, कारण हे हँड इन हँड जातं। जर कन्सेप्ट क्लिअर असेल आणि प्रॅक्टिस असेल तर आपल्याला हे काहीच अवघड जात नाही। जसे मराठी व्याकरण असतं तसंच इंग्लिश ग्रामर असतं, त्याच्यामध्ये काहीच डिफरंट नसतं। इट्स जस्ट लँग्वेज। वेअरएज आपल्याला जस्ट वरच्यावर अभ्यास नाही करायचा आहे, आपल्याला त्याचे इंटरेस्टिंग पार्ट्स बघायचे आहेत, आतमध्ये काय आहे ते आपल्याला खूप इम्पॉर्टंट आहेत। वेअरएज काय टाईपचे क्वेश्चन्स आपल्याला येतात हे पण खूप इम्पॉर्टंट रोल प्ले करतं। मग आपल्याला क्वेश्चन्स येतात फिल इन द ब्लँक्स, मॅच द पेअर, चूज करेक्ट ऑल्टरनेटिव्ह, चूज करेक्ट स्पेलिंग, ह्या टाईपचे क्वेश्चन्स आपल्याला येतात। तर हे 4 ऑप्शन्स आपल्याला युजली त्यांनी कन्फ्यूज करण्यासाठी दिलेले असतात। तर कन्फ्यूज न होता माइंडसेट क्लिअर ठेवून आपण एक्झाम द्यायची आहे। वेअरएज आपल्याला कन्फ्यूज व्हायचं नाहीये की आपल्या एक्झाममध्ये
4 ऑप्शन दिलेत. मॉक एक्झाममध्ये युजली आपण असा विचार करतो की आत्ता आपण आन्सर्स काहीही सिलेक्ट करूया आणि नंतर बघूयात, पण हा माइंडसेट आपण एक्झाममध्ये ठेवू शकत नाही. आपल्याला हे बूस्ट आपला कॉन्फिडन्स हाय करण्यासाठी आपल्याला मॅरेथॉन लेक्चर्स बघायचे आहेत, बरंच लाईव्ह लेक्चर्स बघायचे आहेत. ते आपल्याला खूप हेल्पफुल करतात कन्सेप्ट क्लिअर करण्यासाठी आणि आपला कॉन्फिडन्स वाढवण्यासाठी. तर ते तुम्ही बघू शकता. आणि कोणते बुक्स आपण रेफर केले पाहिजे तर MJ शेख, रेनिन मार्टिन आणि बाळासाहेब शिंदे हे मेन बुक्स आहेत. खूप सारं स्टडी मटेरियल घेऊन सगळीकडून स्टडी करण्यापेक्षा एका बुकला स्टिक करा, ते तुम्हाला हेल्पफुल होईल. वेअरएज इंग्लिश इज नॉट अ हार्ड सब्जेक्ट. त्याच्यामध्ये तुम्ही कन्सेप्च्युअल क्लिअरेशन ठेवलं आणि इतकं अवघड नाहीये मार्क्स मिळवणं. सो मी तुम्हाला कॉम्प्रिहेन्शनचं एक सांगितलंय, ग्रामरचं सांगितलंय, ते ट्रिक्स तुम्ही लक्षात ठेवा आणि त्या प्रकारे अभ्यास करा. ही पोस्ट आपल्याला खूप इझिली अचीव होण्यासाठी पॉईंट्स लक्षात ठेवा आणि त्या स्ट्रॅटजीनी स्टडी करा. वेअरएज अंगणवाडी सुपरवायझर, ग्रामसेवक भरती, आरोग्य सेवक, आरोग्य सेविका हे बॅचेस आपल्याकडे आता लाईव्ह सुरू आहेत. हे बॅच तुम्हाला लाईव्ह आणि रेकॉर्डेड, जे लाईव्ह बघू शकत नाही त्यांच्यासाठी रेकॉर्डेड बॅचेस आहेत. फुल टॉपिक्स आपल्याला लाईव्ह मिळणार आहेत. अनलिमिटेड व्ह्यूज आहेत. वेअरएज डाउनलोडचाही ऑप्शन आहे. वेअरएज ई बुक तुम्हाला अवेलेबल आहे. वेअरएज तुम्ही हवं तर हार्ड कॉपी ही रिक्वेस्ट करू शकता आणि तीही तुम्हाला मिळून जाईल. जर तुम्हाला ही लाईव्ह बॅच जॉईन करायची असेल तर तुम्ही खालील दिलेल्या नंबरवर कॉन्टॅक्ट करा. आणि आपल्याला फी स्ट्रक्चर आता बघूया. तर 6 मंथसाठी आपण फक्त 2500 चार्ज करत आहे, तर 3 मंथसाठी फक्त 1500 आणि 1 मंथसाठी तर फक्त 700 आपण चार्ज करत आहे. जर तुम्हाला हे जॉईन करायचं असेल तर तुम्ही व्हॉट्सॲप करा. आणि आपल्याकडे खूप नॉलेज आणि एक्सपिरियन्स टीचर असल्यामुळे ते तुम्हाला मोटिवेशन करायला आणि हेल्प करण्यासाठी अवेलेबल आहेत. तर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता. आणि जर तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. थँक्यू.